हॅलो एव्हरीवन. आज आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1 याचं प्रॅक्टिकल करणार आहे. तर दिस इज युअर मॅन्युअल. सी दिस अ लॅबोरेटरी मॅन्युअल फॉर फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1. ओके, सी दिस इज फर्स्ट पेज. Inorganic pharmaceutical chemistry is the subject name. You have to write here your name, roll number, then academic year, place, date, then your enrollment number and exam seat number. Here learning overview is given. यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ सब्जेक्ट दिलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे द प्रॅक्टिकली ऑफ ऑप्टेनिंग अ रिझनेबल स्टँडर्ड ऑफ प्युरिटी इन रॉ मटेरियल ऑर इन फायनल प्रोडक्ट ऑर ड्रग मेडिसिन. सेकंड आहे त्याचं इम्पॉर्टंट सब्जेक्टमध्ये आपला जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे टू डिक्रीज द क्युम्युलेटिव्ह अँड टॉक्झिक इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन ड्रग. आपल्याला ती इम्प्युरिटी डिटेक्ट करून त्याला ती टॉक्झिक इफेक्ट किंवा त्याचं जो इम्प्युरिटी आहे ती कमी कशी करता येईल ते या सब्जेक्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. देन बाय परफॉर्मिंग द टेस्ट लाईक वी हॅव टू परफॉर्म दिस टेस्ट इन दिस PC1 practical, that is essay, then limit test, and lastly the identification test we have to perform. Then fourth is the after performing the test the final product of good commercial quality can be obtained. जर तुम्ही या टेस्ट केला तर तुम्हाला जी इम्प्युरिटीज आहे किती क्वांटिटीमध्ये आहे आणि ती कशी डिक्रीज करता येईल या टेस्टनुसार तुम्हाला कळेल आणि त्यानुसार आपण जी क्वालिटी आहे प्रोडक्टची ती इम्प्रूव्ह करू. ओके, you have to perform total 25 practicals in whole academic year. Here is the serial number wise total practical is given, serial number, experiment number and title, then intellectual skill and motor skill. हे आपण बघणार आहे की इंटेलेक्च्युअल स्किल म्हणजे काय आणि मोटर स्किल म्हणजे काय, त्यानुसार प्रॅक्टिकल्स डिवाइड केलेले आहेत. ठीक आहे, 20. See, up to 25 practical we have to perform. Okay, here guidelines are given for teachers and also instructions are given for the students during performing practicals in laboratory. Total 29 instructions are given to the students. This is the list of experiment and record of progressive assessment. तुम्हाला इथे एक्सपेरिमेंट्स नंबर दिलेले आहेत आणि त्यांचे टायटल्स दिलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला इथे तुम्ही ज्या दिवशी डेट ऑफ परफॉर्मन्स, ज्या दिवशी प्रॅक्टिकल करणार आणि ज्या दिवशी तुम्ही असाइनमेंट सबमिट करणार तर त्या डेट्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि आफ्टर सबमिटिंग असाइनमेंट यू विल गिवन मार्क्स फॉर दॅट रिस्पेक्टिव्ह प्रॅक्टिकल्स और असाइनमेंट by the teachers and the signature of teachers. Now experiment number 1. तर या फर्स्ट एक्सपेरिमेंटचं जे टायटल आहे दॅट इज द टू नो युअर इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1 लॅबोरेटरी. ओके, आपल्याला इथे फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची लॅबोरेटरीमध्ये काय काय आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स आहेत, अपॅरेटस कोणते कोणते यूज होणार आहेत, केमिकल्स कोणते कोणते यूज होणार आहेत ते आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यामध्ये प्रायर कन्सेप्ट दिलेलं आहे. म्हणजे फर्स्ट जे आपलं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे त्याचं आधी जो मेन आहे केमिस्ट्री, ते केमिस्ट्री म्हणजे काय ती तो प्रायर कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. क्लासिफिकेशन काय केमिस्ट्रीचे ते माहिती पाहिजे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, त्यामध्ये काय काय कंटेंट्स येतात, ॲप्लिकेशन का बरं आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास का बरं करायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला या एक्सपेरिमेंट नंबर 1मध्ये ते बघायचे. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मीन्स द केमिस्ट्री एक्सेप्ट अदर दॅन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण जे कार्बन हायड्रोजन बॉन्ड किंवा कंपाऊंड्स बघतो त्या अदर दॅन कार्बन हायड्रोजन कंपाऊंड वी हॅव टू नो अबाउट दॅट कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जे आहेत ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. Then proposition 1,
लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स आर एक्सपेक्टेड टू डेव्हलप इंटेलेक्च्युअल स्किल, मोटर स्किल अँड ॲटिट्यूड इन स्टुडंट. आपण जे एक्सपेरिमेंट्स आहेत किंवा प्रॅक्टिकल्स आहेत, व्हाय वी आर परफॉर्मिंग टू डेव्हलप इंटेलेक्च्युअल स्किल, मोटर स्किल अँड ॲटिट्यूड. Every student know why we are performing laboratory experiment, because we have to develop, student have to develop intellectual skill, motor skill and attitude. Intellectual skill म्हणजे टू अंडरस्टँड, जे आपण टीचर्स शिकवतात स्टुडंटला, तर स्टुडंट काय करत आहे, नॉलेज घेत आहे, म्हणजे ते समजून घेत आहे की ॲक्च्युली आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे. आणि मोटर स्किल म्हणजे आफ्टर अंडरस्टँडिंग द नॉलेज ऑफ परफॉर्मिंग एक्सपेरिमेंट, स्टुडंट हॅव टू परफॉर्म दॅट प्रॅक्टिकल, दॅट इज मोटर स्किल. आणि ॲटिट्यूड. ओके, तर तुमचं आफ्टर परफॉर्मिंग प्रॅक्टिकल्स तुमचा जो रिझल्ट येणार ते येणार, तर त्यावरनं ते तुमचं ॲटिट्यूड डिसाईड होईल. See, this is the intellectual skill to identify the impurity in the given sample, to understand the concept of assay, to identify the titrant and titrate, to understand the concept of factor calculation. म्हणजे जे हे सर्व जे दिलेले आहेत पॉईंट्स, हे फक्त नॉलेज गेनिंग आणि अंडरस्टँडिंग या ॲबिलिटीवर आहेत, म्हणजे दॅट इज द इंटेलेक्च्युअल स्किल. मोटर स्किल मीन्स टू ऑब्झर्व द ऑपरेशन्स इन द गिवन सॅम्पल, टू कम्पेअर द कलर इंटेन्सिटी ऑफ टेस्ट सोल्युशन विथ स्टँडर्ड सोल्युशन. हे जे आपण परफॉर्म करतो मीन्स डिफरन्शिएट करणं किंवा एखादं प्रेसिपिटेट ऑब्झर्व करणं किंवा सोल्युबिलिटी ऑब्झर्व करणं, हे जे आहे ते परफॉर्मन्स आहेत, म्हणजेच दॅट इज द मोटर स्किल. प्रपोजिशन 1 हो गया हमारा भी. प्रपोजिशन 2, लॉजिकल थिंकिंग इज डेवलप इन द स्टूडेंट थ्रू सिस्टम अप्रोच, कंटेंट एनालिसिस अँड सिक्वेन्शियल प्लॅनिंग ऑफ लेबॉरेटरी वर्क. लॉजिकल थिंकिंग मीन्स केव्हा तुमची डेव्हलप होणार, जेव्हा तुम्ही सिस्टमला अप्रोच होणार, तुम्हाला त्यातलं कंटेंट कळेल आणि तुम्ही त्यानुसार सिक्वेन्शियल प्लॅनिंग करणार, त्यानुसार ती लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होणार. आता तुम्ही न्यू स्टुडंट आहात, तुम्हाला माहीत नाही की PC1 म्हणजे काय, फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1 काय. आता तुम्ही या सिस्टम म्हणजे आपलं कॉलेज हे आपलं सिस्टम आहे, त्याशी तुम्ही अप्रोच झालेले आहेत, तेव्हा तुम्हाला कळालं की इथे डी फार्मसी आहेत, म्हणजे हे कंटेंट झालं डी फार्मसी, त्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट, फर्स्ट इयर वेगळं आहे, त्यातले कंटेंट्स हे झाले, आणि त्यानुसार तुम्ही सिक्वेन्शियल प्लॅनिंग करताय, म्हणजे स्टडी करताय. हे झालं तुमचं लॉजिकल थिंकिंग. नाउ प्रपोजिशन 3, इन द लॅबोरेटरी स्टुडंट्स विल परफॉर्म द एक्सपेरिमेंट बाय यूजिंग व्हेरियस अपॅरेटस लाईक ब्युरेट्स, पिपेट, नेस्लर सिलेंडर, आर्सेनिक लिमिट टेस्ट अपैरेटस, थर्मोमीटर. जब आप प्रैक्टिकल परफॉर्म कर रहे हो लेबॉरेटरी में, तो आपको अलग अलग तरह के अपैरेटस लगेंगे, केमिकल्स यूज़ में आएंगे. तो आपको जब तक आप परफॉर्म नहीं करते तब तक आपको समझ में नहीं आएगा कि आपको क्या अपैरेटस किस प्रैक्टिकल के लिए यूज़ होने वाले. ओके, देन प्रोसीजर, हर इंस्ट्रूमेंट की अलग अलग स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर रहती है. ठीक है, अभी एनालिटिकल बैलेंस की अलग स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर रहेगी. ठीक है. सेकंड है, लिसन टू द लेक्चर गिवन बाय टीचर अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ सब्जेक्ट, करिक्युलम, फिलॉसॉफी अँड ग्राफिकल स्ट्रक्चर. तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिकल परफॉर्म करणार किंवा तुम्ही जे इंटेलेक्च्युअल स्किल गेन करणार, तर त्यासाठी तुम्हाला जे टीचर्स लेक्चर देतात त्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. देन स्किल्स टू बी डेवलप, इंफॉर्मेशन अबाउट इक्विपमेंट, इंस्ट्रूमेंट एंड SOPs. तो इस वजह से क्या होगा, आपकी जो स्किल्स है उसमें अपग्रेडेशन होगा. आपको अलग अलग तरह का इंफॉर्मेशन मिलेगा अबाउट इक्विपमेंट एंड इंस्ट्रूमेंट एंड देयर SOPs. Visit the laboratory of type of equipment, instrument and material to be used while performing experiment. See this observation table. You have to write this observation table. Here according to serial wise you have to write the name of equipment or instrument one by one. Then specification, size, diameter, capacity, कितना उसकी कैपेसिटी, अभी टेस्ट ट्यूब है उसका 10 ml की कैपेसिटी या 5 ml की है, कोनिकल फ्लास्क 250 ml का है, बर्नर बीकर 50 ml का है, ड्रॉपर 5 ml का है. उस हिसाब से आपको उसका स्पेसिफिकेशन या साइज़ लिखनी, कैपेसिटी लिखनी. देन यूज़ उसका क्या है, यू हैव टू राइट विद देयर रिस्पेक्टिव अपैरेटस. देन यूज़ इन इंडस्ट्री, उसका क्या यूज़ है, यू हैव
to also write this. Then chemical agents reagents दिया है यहाँ पे, you have to write the name of that chemical reagents and their specification, कितनी quantity है लैब में उसकी, उसका यूज़ क्या है in laboratory as well as in industry. अभी यहाँ पे आपको लिखना है कि गिव टू नेम ऑफ साइंटिस्ट डिस्प्लेस इन द लेबोरेटरी. तो आपको लेबोरेटरी में जो साइंटिस्ट के चार्ट्स दिए उनका नाम लिखना है और वर्क ऑफ साइंटिस्ट, उन्होंने क्या इन्वेंट किया है या उनका वर्क क्या था वो आपको यहाँ पे लिखना है. देन गिव द टू नेम ऑफ चार्ट्स डिस्प्लेस इन द लेबोरेटरी, कौन से पीरियोडिक टेबल है, पोस्टर्स है अलग अलग तरह, उसका टाइटल क्या है ये आपको यहाँ पे लिखना है. देन गिव टू नेम्स ऑफ टू एक्सपेरिमेंटल सेटअप्स इन द लेबोरेटरी, कौन से एक्सपेरिमेंटल सेटअप है, डिस्टिलेशन यूनिट है, फ्यूमिंग चैम्बर है, आपको उनका पर्पज़ लिखना है. ठीक है, और उसका यूज़ क्या है लेबोरेटरी में एज वेल एज इन इंडस्ट्री. Okay, this is our first experiment. Now I am going to show you the various chemicals and apparatus in laboratory, different charts and scientists and charts various. This is the entry for the in the our chemistry lab. Okay, this is the chart आहे हां सायंटिस्टचं, त्यांचं स्पेसिफिकेशन वर्क स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. हे अनदर चार्ट ऑफ सायंटिस्ट निकोला टेस्ला, डेट ऑफ बर्थ आणि डेट ऑफ डेथ दिलेले. वेरियस चार्ट्स ऑफ सायंटिस्ट आर गिवन ऑन द वॉल. This. Now I am entering into our pharmaceutical lab, chemistry lab. See, this is our lab. Various charts are stick on the wall. See, here are the chemicals. These are the chemicals on the rack. This is the platform on which you have to perform the experiments. Burner, tap आहे हा, गॅस कनेक्शन दिलेलं आहे, सिंक, बोर्ड दिलेला आहे. Various charts are given. This is distillation apparatus. This is fuming chamber. जर एक हजार्डस फ्यूम्स वगैरे निघत असेल तर आपण इथे ठेवू शकतो. This is analytical balance. And this is periodic chart of elements. मी ऑलरेडी 12th मध्ये याचा स्टडी केलेला आहे. दिस इज मॅग्नेटिक स्टरर. हे बघा, तर मॅग्नेटिक स्टरर हे इन्स्ट्रुमेंट आहे, तर याचं SOPs दिलेलं आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. तर तुम्हाला ते कसं ऑपरेट करायचं त्याबद्दल ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिली आहे. ठीक आहे, तर त्या हिशोबाने तुम्हाला ते हँडल करायचं आहे. दिस इज द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर मॅग्नेटिक स्टरर. तर प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचे वेगवेगळे SOPs असतात, त्यानुसार तुम्हाला ते ऑपरेट करायचं असतं. Okay, here your experiment number 1 is completed. You have to solve any 5 questions from this experiment. Solve the questions from group A. Second question solve. Then from group B you have to solve third and fourth question.
and from group C you have to solve to second and third question. So you have to solve total 5 questions from experiment number 1 and solve this assignment and send to the teacher. Okay, thank you.